आज संडे स्पेशल मस्त असा मी दाखवते तुम्हाला. चिकन बनवलेला आहे, टेस्टी झालंय. वास्त मस्त येतंय बघा. चिकन बनवलंय, ठीक आहे. आणि इकडे सुद्धा हा चिकन मी बनवलाय आणि इकडं मम्मीने बनवलेला आहे. खूप तरी आले मस्त रस्सा बनवलाय. अरे मम्मीची तरी मी घालवली, आता मला वाटतं, ठीक आहे. आणि आपला राईस सुद्धा रेडी आहे गाईस. राईस काय दाखवू, अरे रात्रीचं आहे, ओरिजिनल खाली आहे, ठीक आहे. तर आपलं जेवण झालं रेडी ऑलमोस्ट. तर गाईज आपण जेवून निघणार आहोत, कारण की 1 वाजता निघायचं होतं आणि 1 वाजलाय फायनली. बघा काय पाहिजे सायले. नाही आहे साक्षी, नाही आहे ग. मी काल शोधतो तेव्हा भेटली नाही. असली तर दे, मी का पैस बीज लावत नाही. डरते नाही, काय डरते, घाबरते. पाऊस जाम आहे आणि आमचं ठरलंय आम्ही जाणार म्हणजे ऍक्च्युली ना आम्ही सगळ्या बघत राहा आमची बातमी गप्पे हिले पण होती. अरे आपली ब्युटी क्वीन आलेली आहे असं तिलाच वाटतं. हा आलेली आहे ही बी आलेली आहे. साक्षी मम्मी कधी येते. नाला कपडे धुवायला आलती आईस आणि टी शर्ट ठेवून गेली. अरे पाणी साचलेलं आहे. चिंकू आता पाणी उड्या मारा बघा. लय हाऊस. हा बड्डू किती दिसतो आता बघ ना दिसते ना. काय बोलतात त्याला, जाऊ दे नाही. ओ बाई औरा मेकअप केल्या वर्षी करते भिजायचंच आहे. हिनी पावडर हिनी पावडर पण लावले. मिनी पावडर लावली नाही म्हणते तुम्ही आणि मिनी पावडर लावली. मी काहीच नाही लिपस्टिक लावले. का लावले माहिती का, जाऊ दे कारण नाही सांगत. चला हा ब्लॉग असं कंटिन्यू करा. अरे पाऊस नाही तरी निघायचं पटक्यान तर कधी टाइमपास करताना बघ. आपल्याच आयशा आयशा अशी आयशा नाही ग. तर अशा प्रकारे भाताची वाट लागलेली आहे. अगं येडे, तिथं भात लावलेलाच नाहीये. तो काय भातच आहे ग, गवत आहे. तो गवत, गवताची वाट लागलेली. गवताला भात करते. वाव. पण गेल्या वर्षी जे पप्पानी भात लावला होता यावर्षी लावला नाही. जाऊ दे, आपली एवढी बनकसती नाही ऐकणार. काय काला साक्षी कोण दिसत माहितीये का, एकदम भारी. कोण, उर्फी जावेद. अरे व्हिडिओ मध्ये दिसत तुम्हाला आम्ही कुठे गेलतो रे, कुठे जाणार आहोत. बघा आम्ही निघालेलो आहोत आणि नशा काही पाठवून डीजे लावले. या गाणी तरी नीट टकल्या गेल्या वेळीच्या ब्लॉग मध्ये केसा मोठे होते, आता टकली होते. कधीच होती ती केसा. मुंडन केला त्याचा आम्ही, जायवळ काढला त्याचा. आम्ही निघालोय सगळ्यांना जायला. जागा फुल झालेली. आता ही लोक खायला घ्यायला. फायनली आम्ही रिक्षातून उतरलेलो आहोत. सो आलो आहोत. झूम होते का बघू शकता तुम्ही. सर कसं वाटतं तुला इथे येऊन. दिसतोय धबधबा इथून तुम्हाला, बारीक दिसत असं. हा चला, चपली काढल्या तुम्ही. यांनी चपली काढल्या. साक्षी चपली काढल्या नाही, आपण घालायच्या. ठीक आहे चला गाईस, तर कंटिन्यू करा हा ब्लॉग. आता आम्ही फायनली आलेलो आहोत. चालत चाललोय. चिखल तर जाम आहे, पुढं भारी असेल, बघूया. चला चिखल बघू शकता तुम्ही. चिखलातून जातं वाटत तशी आहे. चला चला, लांबशीच बघत राहिले ती, लांबशीच बघत बसले. पुढे जायचं तिथे उभं राहिले. चला असं हा ब्लॉग कंटिन्यू करा.
काकू हाय करा. चिंकू कॅमेरामॅन भारी आहे आमचा, फोटो यो काढते सगळ्यांचा. बसायला पाहिजे का गार्डनला नाही आलो, धबधब्या आल्या. गौतम बोलतो बसायला पाहिजे. दोघींक पिशव्या दिल्या ना आम्ही. बघा इकडं. तुम्ही दोघींनी पिशव्या घेतले काय? खाऊ आणि रस्ता बघू शकता, असा रस्ता आहे. तर आम्ही चाललो इकडे. मायलेकाचा फोटोशूट चाललाय, यांचं काय व्हायचं नाही. चला आपण जाऊ पुढं. बघू शकता धबधबा हा छोटावाला आहे बरं का. आम्ही इथंच थांबणार आहोत, जास्त वरती जाणार नाही कारण पाऊस जाम पडलाय 2 दिवस. आणि या दोघं जण अजून चालत येतात. जाम पाणी आहे. चला चला आम्ही गाईज इकडे पार करून आलेलो आहोत. पाणी बघा, पाय सर्कल शेवाली आहे. यांचं कसरत बघा मम्मीची. खायला काही सोरत नाही हो का? काय ग साक्षी, हातांशी खायला सोरत नाही. आमच्या गावचा छोटासा धबधबा आहे बरं का यो, मोठा बिटा नाही पण योच आम्हाला जाम मोठा वाटतोय. पाणी किती प्रेशर नाही आहे. आणि तो येताना आपण बघितला ना, तो वरती एकदम. यांची मजा कशी. काकू बघा, काकू एक नंबर. आम्ही ना दरवर्षी तिथे जाऊन खाली बसतो, पण एवढा पाणी आहे ना का माणूस पुढे येईल, त्यामुळे आम्ही इथे येऊन बसलोय पुढे. तर आम्ही आम्ही फायनली आलेलो आहोत धबधब्यावर. आम्ही आलेलो आहोत धबधब्यावर. दरवर्षीच येतो, यावर्षी फर्स्ट टाइम आहे. पुढच्या वेळी परत येऊ. यांची मजा बघा, मजा बघा बघा काय. ही तिकडे गेले ना का. पाऊस येणार आहे गाईस. आणि आता बघा इकडं ही माझी मम्मी नक्की धबधब्यावाले का मैतावाले तेच समजून सांगितले तुम्ही. अरे अशोकाकडे दे ना मेंटल. सीन दिसते जबरदस्त. गॉगल माझा घालून चालली कुठं तू. गाईज आमच्या मध्ये सगळ्यांमध्ये ना मम्मी जास्त कोणी मजा केली. चिंकुनी हो, साडीला मॅचिंग तुझ्या बघा. आई हेरी झाली. ती इथल्या डोंगरांना तिचा कोकणचं घर समजते ना. अरे चला नवरा बायको पुरं पोहोचली तरी आपण माग. चला आमच्या माऊचं एक म्हणजे वसूल असते. सो तुम्ही काही बी करा. नाही मम्मी, आपल्या माऊचं एक वसूल असते. काही बी करा, माझा काना सुटायचा नाही. अरे संपला बाहेर, आपण दुसरा घेऊ. सगळ्या ब्लॉग मध्ये मी बघत तिला खायला लागतं, कुठं बी जाऊ दे. आता या पाण्याशी जायला लागल. तिकडे आम्ही भिजलो आणि तिकडे जाम प्रेशरने पाणी. एका पोरांची भीती वाटते. सो तू कुठे साक्षी अशी फिरू नको, एरली जपटर की असं काय चोरले. तर आता आम्ही चालले पाण्यातून. बघा कसला पाणी साचलं इथं. आणि वरून पाऊस येणार असं वाटते मला. ढग काले काले झालेत. कसा माऊस आम्ही कसा दोघींनी करा सामी या
हा हा यार घेते का नवीन चला आता नवरा बायको गेलेली पुढे चिंकू मम्मी बाबा पुढे गेली चला पटापट पाऊस आलेला आहे जोरात सो गाईज आम्ही पोहोचल्यावरती मी कॅमेरा काढते कारण की कॅमेरा मला काढणं पॉसिबल नाही पाऊस जोरात आले चल चिंकू पटापट आता इथं बसतो या पाण्यात भिजायचंय आता यांना बसवले जसे शाळेत बसतात ना तसे बसवले पहिले मम्मी नशा का असं इथं बस पहिल्या बेंचवर बसायचा शाळेत बसवले का इथंच बसायचा पहिल्या बेंचवर अरे इथं पापड कंच जाऊता नि बघ हा दिले कोणी जुलूम भाई अरे नशा का तर गाईज मी ना सांगतो तुम्हाला थोडीशी भिजली जास्त भिजली नाही मीच व्हिडिओ पकडून नाही मलाच फोटो काढायला सांगतो मला भिजून दिलेलीच नाही या अजून विचारच करतात की इथं बसा तिथं बसा कुठं बसला तिथे भिजायला त्या नाही आणि धबधबा खायचं आणि जाम प्रेशर आहे म्हणून वरती आलो नवरा वेगळी भांडणं झालेली आहेत काकू तुम्हाला पावता येते गेल्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये पावलात तुम्ही हीच ती जागा इथेच काकू पावत होती सायले शॅम्पू आणायला पाहिजे होता असं विचार करतो का थंड आहे अरे 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 तिला पाकिट द्या याचा काय चाललंय मला काही समज नाही काय विचार करतो काय माहिती स्वतःला जास्त शाना समजते जाऊ दे चिंकू घरी नाही वापरून तू टेन्शन न घेऊ आवडा पाण्यात जाऊन खात बसले तर चला काही जे पण जाऊन बस भिजते कारण की चुकीचं आहे वाटला पाहिजे ना फिरायला तो आम्हाला बसा जागा नाही ठेवलं आणि इकडे हिने आंघोळ केले केसांना बघा ना तुला किती लांब केस आहेत ग अशी बुचडा बांधून ठेवलाय ही एक येरी आणि अजून एक येरी दाखवते हे बघा ही एक येरी केसांना एक काही नाही तरी केसांना टावेलला बांधले दोघींनी बी तर चला मी पण आता माऊमीने अजून आंघोळ नाही केले पाणी तापत ठेवलंय सो मी खूप भिजले तर मी पण फ्रेश होऊ तेच ना दोघींची पण केस के उशीनं बुसरं बांधले तर इकडं सुरुवात झालेली आहे कॅलेंडर बघायची मम्मी श्रावण महिना आहे ना तो अक्का काळी दिसायला लागली तिकडे गोरी दिसत होतीस आंघोळ केली दिसतं पाणी आहे म्हणून आता घरून काळी दिसायला लागली लूल पडलेला माणूस चला सो गाईज बाय बाय